झी 24 तास एक पाऊल पुढे। वळूया पुढच्या बातमीकडे। फाईल अडवून ठेवण्यापेक्षा पेंडिंग फाईल क्लिअर करणं ही आपल्या कामाची पद्धत असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। इमेज जपण्यापेक्षा कामाला महत्त्व देत असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेण्याचं टाळत पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरच त्यांनी टीका केली। काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली, मात्र काँग्रेसवरच्या टीकेचा सूर कायम होता। राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही जण स्वतःची इमेज जपण्याचा फार प्रयत्न करत असतात आणि काही जण जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। मी इमेजच्या पेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्याला सातत्याने प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। पांढऱ्यांनी पत्र दिलं दुसऱ्या महिन्यामध्ये, माझ्या वाचण्यात आलं 8व्या महिन्यामध्ये। मी 9व्या महिन्यामध्ये पांढरेंना फोन केला आणि त्यांना विचारलं की काही वर्ष माझ्याकडे हा विभाग होता, तुम्ही त्या ठिकाणी जसं राज्यपालांना आणि मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं तसं तुम्ही माझ्याकडे पण जर तक्रार केली असती किंवा माहिती दिली असती तर मी पण त्याच्या संदर्भातली चौकशी त्या ठिकाणी केली असती। पाठीमागच्या काळामध्ये सभागृहामध्ये ह्याबद्दलचे आरोप झाल्यानंतर आम्हीच लोकांनी मेंढेगिरी समिती नेमली, आम्हीच लोकांनी वडनेरे समिती नेमली। त्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना त्याच्यामध्ये ठपका ठेवलेला आहे, त्याच्या संदर्भात त्यांना विचारण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे असं त्या ठिकाणी प्रत्येकाला कळवलेलं आहे। तसं ते मला म्हणाले की वो मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही, तर चुकीचं होत असेल तर ते लक्षात आणून देण्याचं प्रत्येकाचं काम आहे। आपण जर मला एकदा भेटला, हे राजीनामा द्यायच्या आधीचं मी सांगतो, तर मला काही चर्चा करता येईल ते योग्य होईल। ते मला म्हणले की ठीक आहे 4-1 दिवसांनी मी भेटीन, पण 4-1 दिवसांनी पुन्हा मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना विचारलं की विजय पांढरे आहो, तुम्ही मला भेटणार होता, काय झालं? तर ते म्हणले नाही दादा मी आता आजारी आहे, मी काय आता तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही। आणि एवढीच फक्त चर्चा झाली। अजून नंबर आहे विजय पांढरे। एक व्हाईट पेपर ज्याला म्हणतो, श्वेतपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ती लोकांच्या समोर आणावी, लोकांना वस्तुस्थिती कळावी। ते आता सांगतात की बाबा प्रकल्पाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत। मी पत्रकार मित्रांना सांगेन, काल मी निळवंडे धरणाच्या परिसरामध्ये होतो, तिथं 1970 साली त्या धरणाची किंमत 7 कोटी रुपये होती आणि मी काल अधिकाऱ्यांना विचारलं की आजच्या घडीला त्या धरणाची किंमत किती आहे, तर ती 2180 कोटी रुपये। मी काल राजीनामा फेकला असा शब्द वापरला नाही, तरी एकानी फुटपट्टी लावलीच, अजित पवारांनी राजीनामा फेकला। अरे कशाला, आम्हाला कळते ना, आम्ही काही दूधखोळे आहे काय राजीनामा फेकायला? आज उपमुख्यमंत्री पदासारखं महत्त्वाचं पद किंवा ते जबाबदारी, त्याच्यामध्ये आम्ही राजीनामा दिला आणि ज्यांच्याकडे द्यायला पाहिजे त्यांना दिला। बऱ्याचदा बाकीचे राजीनामा अध्यक्षांच्याकडे देतात, इतर लोकांच्याकडे देतात आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग चर्चा घडते। त्या प्रकारे मी राजीनामा दिला, मी राजीनामा फेकलेला नाही। कृपा करून पत्रकार मित्रांना जर माझ्याबद्दल काही मनामध्ये आकस असेल तर त्यांनी तो आकस ठेवावा, पण चुकीच्या बातम्या समाजाच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। जसं 7 कोटीचं धरण 2200 कोटीला जातं, कुठं 500 कोटीचं धरण एकदम 2500 कोटी 3000 कोटीला जातं, तर सर्वसामान्य माणसालाही वाटतं की हे काय, कुठलं धरण कुठं गेलं? बरं, किमती वाढतात, दर 5 वर्षांनी किमती साधारण दुप्पट होतात। आपण जरी बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी व्याज मिळत असेल तिथं एक अमाऊंट ठेवली तर 5 वर्षात साधारण दुप्पट होते। त्याचा अनुभव आपण पण पत्रकार मित्रांनी घेतला आहे, आम्ही पण त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या किमती वाढत असतात, त्याच्यातनं पण कॉस्ट वाढते। कॉस्ट वाढू नये, परंतु ती कॉस्ट न वाढायचं असेल तर जी काही किंमत असेल तेवढी किंमत एकदम देऊन तो प्रकल्प जर मार्गी लागला तर निश्चितपणे वेळेमध्ये पूर्ण होऊ शकला तर त्याच्यातनं सगळ्यांना समाधान मिळत असतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।